नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे बोलते आहे. आज मी आपल्याला पोलिसांनी जर अचानक तुमचा मोबाईल तपासायला घेतला तर तुम्ही काय कराल? म्हणजेच पोलीस तुमच्याजवळ आले आणि तुम्हाला जर म्हटले की आम्हाला तुमचा मोबाईल चेक करायचा आहे तर तो द्या, तर त्यावेळेला तुम्ही काय कराल? 2 मिनटं तर तुम्ही काहीच बोलणार नाही आणि गोंधळून जाल, टेन्शन येईल. शेजारी जर तुमची मैत्रीण, मित्र किंवा जो कोणी तुमच्यासोबत असेल त्यालाही तोच प्रश्न पडेल. दोघं एक शांत बसाल आणि विचार करू लागाल. तर मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? तर मी यासाठी तुम्हाला ही कायदेशीर माहिती आज सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तो शेवटपर्यंत नीट बघा. जर पोलिसांनी मोबाईल तपासायला मागितला तर तुम्ही काय केलं पाहिजे? कायदा काय सांगतो आपण ते बघूयात. तुम्ही कल्पना करा फक्त, जर असं झालं तर काय करायचं? अशा वेळी सगळ्यात पहिले तुमच्या मनात एकच प्रश्न येतो, पोलिसांना खरंच आपला मोबाईल तपासण्याचा अधिकार आहे का? किंवा जर आपण मोबाईल देण्यास नकार दिला तर काय कारवाई होऊ शकते? आपल्याला ते पकडून नेतील का? अटक करतील का? अरेस्ट करतील का? किंवा आणखी काय होईल? हे सगळं तुमच्या मनात सुरू होईल आणि तुम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण कायदेशीर माहिती आणि नागरिकांचे हक्क समजून घेणार आहोत. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. भारतीय कायद्यानुसार पोलिसांना तपास करण्याचा अधिकार असतो, पण तो अधिकार काही नियमांच्या अधीन असतो. कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल हा त्याचा वैयक्तिक डेटा आणि गोपनीय माहिती असते. भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार प्रत्येक व्यक्तीला किंवा नागरिकाला खाजगी आयुष्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणून पोलिसांनी मोबाईल तपासायचा असेल तर योग्य कारण आणि कायदेशीर प्रक्रिया असणे हे आवश्यक आहे, म्हणजेच आवश्यक असते. काही परिस्थितींमध्ये पोलिसांना मोबाईल तपासण्याचा अधिकार असतो. उदाहरण बघूया. जर एखाद्या गुन्ह्याची चौकशी त्यांना करायची असेल किंवा गुन्हा चालू असेल त्यावेळेला, एखाद्या व्यक्तीवर संशय असेल त्यावेळेला, किंवा कोर्टाने परवानगी दिलेली असेल त्यावेळेला पोलीस आपला मोबाईल चेक करू शकतात. याशिवाय फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC कलम 91 आणि 102 अंतर्गत पोलिसांना काही पुरावे जप्त करण्याचा अधिकार दिलेला आहे. जर मोबाईलमध्ये गुन्ह्याशी संबंधित माहिती असण्याची शक्यता असेल तर पोलीस तो जप्त करून तपास करू शकतात. जर त्यांना तुमच्यावर संशय असेल, डाऊट असेल तर ते आपला मोबाईल चेक करू शकतात, घेऊ शकतात आणि जप्त करून चौकशीसाठी देखील नेऊ शकतात. त्यासाठी त्यांना तसं ठोस कारण असेल, त्यांना परमिशन असेल कोर्टाची, तर ते कारवाई करू शकतात. हे लक्षात ठेवा. रस्त्यावर उभे राहून किंवा थांबवून मोबाईल तपासणे नेहमीच कायदेशीर नसते. म्हणजे काही वेळेला ते योग्य असते तर काही वेळेला योग्य नसते. पोलिसांनी तपास करायचा असेल तर त्यामागे योग्य कारण असणे हे आवश्यक आहे. फक्त विनाकारण एखाद्या व्यक्तीचा मोबाईल तपासणे हे नागरिकांच्या गोपनीयतेवर परिणाम करू शकतं. म्हणून अशा वेळी नागरिकांनी शांतपणे आणि आदराने विचारू शकतात. म्हणजे तुम्ही आदराने पोलिसांना विचारू शकतात की सर, आमचं काय चुकलं आहे, आमचं म्हणजे काही तुम्हाला संशय आहे का, तुम्ही आमचा मोबाईल का घेताय, हे त्यांना व्यवस्थितरित्या शांततेने बोलून विचारू शकतात. म्हणजे ते देखील तुम्हाला शांततेने उत्तर देतील. त्यापुढे काही कायदेशीर वाद होणार नाही किंवा भांडण वगैरे झालं किंवा आणखी जोरजोरात तुम्ही त्यांच्यावर आरडाओरड करून बोललात तर ते काय करतील, तुम्हाला अटक करतील आणि घेऊन जातील. म्हणून असं होऊ नये म्हणून तुम्ही शांततेने आधी त्यांच्याशी बोला. त्यांना विचारा, सर आमचं काय चुकलं आहे, आमचा काही प्रॉब्लेम झाला आहे का, आमचा मोबाईल तुम्ही का घेताय, त्यात काही तुम्हाला असं वाटतं आहे का, आमच्यावर संशय आहे का, असं तुम्ही त्यांना शांततेने विचारू शकता. मोबाईल तपासण्याचे कारण काय आहे सर, हे विचारा. आणि जर पोलिसांनी मोबाईल तपासण्यासाठी मागितला तर घाबरून जाऊ नका. पोलिसांशी शांतपणे बोला. पोलिसांशी वाद घालू नका. मी हे आत्ताच तुम्हाला सांगितलं. तपासाचे कारण विचारा. जर गुन्ह्याशी संबंधित नसेल तर तुमचे हक्क नम्रपणे त्यांना सांगा. जर तसं तुम्हाला जाणवलं की आपला या काही संबंध नाही आहे तर तुम्ही त्यांना तुमचा काय हक्क आहे ते सांगा. लक्षात ठेवा, नागरिकांनी सहकार्य करणे हे आवश्यक आहे, पण त्याचवेळी आपले हक्क माहिती असणे देखील तेवढंच महत्त्वाचे आहे. हक्क सांगायचं पण आहे, पण हक्क माहिती असणं हे आधी गरजेचं आहे. जर मोबाईल पोलिसांनी जप्त केला तर काही नियम असतात. पोलिसांनी पंचनामा तयार करणे आवश्यक असते.
यामध्ये मोबाईल कोणाचा आहे, कोणत्या कारणांसाठी जप्त केला आहे, कोणत्या ठिकाणी जप्त केला आहे, ही माहिती लिहिली जाते. म्हणजे पंचनामामध्ये मोबाईल कोणाचा आहे, कोणत्या ठिकाणी जप्त केला आहे, त्याचे कारण काय आहे, हे सगळं त्या पंचनाम्यामध्ये त्यांना लिहावं लागतं. हे लिहिणं त्यांना गरजेचंच आहे. याशिवाय तुम्हाला जप्तीची पावती मिळणे देखील आवश्यक असते. तुमचा मोबाईल का जप्त केला आहे याची पावती देखील तुम्हाला त्यांनी दिली पाहिजे. तुम्ही ती मागितली पाहिजे, तो तुमचा अधिकार आहे. या ठिकाणी प्रत्येक नागरिकाने 3 गोष्टी ह्या लक्षात ठेवाव्यात. कुठल्या ते बघू. तुम्हाला तुमचे हक्क विचारण्याचा अधिकार आहे. मी मगाशी सांगितलं, तुम्हाला हक्क माहीत असणे गरजेचं आहे. म्हणजेच तुम्ही त्यांना ते शांततेने आणि विचार करून बोलून त्यांच्याशी तुम्ही बोललं पाहिजे. पोलिसांनी योग्य कारणाशिवाय त्रास देऊ नये. जर अन्याय झाला असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. म्हणजे विनाकारण त्यांनी तुम्हाला त्रास दिला असेल, तुमचा मोबाईल घेतला असेल, तर तुम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे जाऊन तुम्ही त्यांची तक्रार देऊ शकतात. म्हणूनच तुम्ही लक्षात ठेवा, पोलिसांना तपास करण्याचा अधिकार आहे, पण त्याचबरोबर नागरिकांनाही कायदेशीर हक्क आहेत. पोलिसांशी शांतपणे बोला, वागा आणि तसेच तुम्हाला देखील तुमचे कायदेशीर हक्क माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे पोलिसांचे बरोबर असतं, तुमचंही बरोबर असतं, पण त्याला काही गोष्टी अपवाद आहेत, त्या मी मगाशी सांगितल्या आहेत. या पद्धतीने तुम्हाला मी कायदेशीर माहिती सांगितली आहे. पोलिसांनी जर तुमचा मोबाईल तपासायला मागितला तर तुम्ही कायदेशीर पद्धतीने त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे हे मी सांगितलं आहे. आपल्याला माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.